धुळे शहरात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार उघडकीस। आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाली होती तक्रार। सुरतहून गर्भलिंग तपासणी केल्यानंतर सर्रासपणे सुरू होते गर्भपात। धुळे शहरातील साखळी रस्त्यालगत असलेल्या सुमन हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचा प्रकार समोर आलाय। आमची मुलगी या वेबसाईटवर याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महापालिकेच्या पथकाने हॉस्पिटलवर अचानक धाड घालून ही धडक कारवाई केली। पालिकेच्या पथकाला इथे गर्भपात होत असल्याचे आढळून आले। विशेष म्हणजे गर्भपात करणारी संबंधित महिला फक्त 9वी पास असल्याची धक्कादायक माहिती देखील चौकशीतून समोर आली आहे। पथकाने धाड घातली त्यावेळी एका महिलेचा गर्भपात झाल्याचे आढळून आले असून पथकाने अर्भक ताब्यात घेतले, तर दुसऱ्या महिलेचा गर्भपात होण्यापासून वाचवण्यात आले आहे। या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांनी सांगितले, आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार सुमन हॉस्पिटल साक्री रोड, डॉक्टर सोनल वानखेडे यांचे सुमन हॉस्पिटल साक्री रोड इथे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथे आज धडक मोहीम केली असता या धडक मोहीममध्ये 2 पेशंट आढळून आल्या आणि डॉक्टर सोनल वानखेडे या स्वतः नव्हत्या, तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता। तर दुसरी गोष्ट अशी की चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचं चेक करून आल्यावर डॉक्टर वानखेडे यांनी त्याला गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्या डॉक्टर आणि ॲज अ स्त्री रोगतज्ञ असल्या पाहिल्यावर मी जरा शॉक झाली, कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिच्या तिथे एक 3.5 महिन्याचा गर्भ पडलेला दिसला। म्हणजे हे अतिशय आम्हाला धक्कादायक गोष्ट होती। महाराष्ट्रात गर्भलिंग निदान करण्यास बंदी असल्यामुळे सुरत येथे जाऊन या प्रकारचे निदान केले जाते। त्यानंतर धुळ्यातील सुमन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या माध्यमातून गर्भपात केला जातो। पथकाने डॉक्टर सोनल वानखेडे यांच्यासह एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले।